नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड केमिस्ट्री चॅप्टर नंबर 9 दॅट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स या चॅप्टरचे महत्त्वाचे प्रश्न जे बोर्ड परीक्षेला येणारच आहेत. सो लेट अस स्टार्ट. याच्या आधीच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला बोर्ड परीक्षेला कोणते प्रश्न येऊ शकतात, कोणते टॉपिक्स तुम्ही आरामात स्किप करू शकता, इनऑर्गॅनिकमध्ये थोडेसे जास्त रिॲक्शन्स आहेत किंवा थोडीशी वास्ट थिअरी आहे, ते त्यातलं काय स्किप करायचं, काय एक्झामला बिनधास्त तुम्ही सोडून जाऊ शकता, हे मी सगळं सांगितलं आहे. आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहिले असतील. नसतील पाहिले तर त्या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पिन केलेल्या पाहायला मिळतील. सो नक्की चेकआउट करा. लेट अस स्टार्ट विथ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. सगळ्यात पहिल्यांदा हा जो तुम्हाला पहिला पॅराग्राफ दिसतोय याच्यामधलं जे काही आहे ते सगळं पुढे चॅप्टरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. सो हा पहिला पॅराग्राफ तुम्ही सध्या स्किप केला तरी पण चालेल. आता नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ लिगेंड्स वॉट एव्हर जे तुम्ही म्हणत असाल ते. सो टाईप्स ऑफ लिगेंड्समध्ये काय काय येणार आहे बघा. तुम्हाला डिरेक्टली टाईप्स ऑफ लिगेंड्स एक्सप्लेन करा असं येतं. सो याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मोनोडेंटेट, त्याच्यानंतर पॉलीडेंटेट, बायडेंटेट हे सगळं तुम्ही एक्सप्लेन करणार आहात. प्रत्येकाची डेफिनेशन लिहायची, एखादं एक्झाम्पल लिहायचं, एवढंच करायचं. हे मोस्टली 2 मार्कांसाठी येतं. तर ते 2 मार्कांसाठी आलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला फक्त डेफिनेशन लिहायची आहे आणि आपलं जे एक्झाम्पल आहे तर ते लिहायचं आहे. थोडंसं 2च्या वर गेलं तर तुम्हाला ट्राय करायचं आहे की तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलचं थोडंफार एक बाजूला छोटंसं स्ट्रक्चर पण ड्रॉ कराल. कारण ऑब्व्हियसली कसं होतं ना, जेव्हा याचं मार्किंग वाढतं तेव्हा एक्सपेक्टेशन पण वाढतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्या एक्सपेक्टेशनला मीट करायचं आहे आणि त्यासाठी काही अवघड नाही आहे स्ट्रक्चर ड्रॉ करायला. जे पुस्तकामध्ये स्ट्रक्चर्स आहेत एवढं छोटंसं चिनुकलं स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे प्रत्येकाचं एकच एक्झाम्पल द्या, जास्त द्यायची गरज नाही आहे. सो एक एक्झाम्पल, एक स्ट्रक्चर आणि डेफिनेशन. डन. नेक्स्ट आहे ॲम्बिडेंटेडचं पण एखादं एक्झाम्पल द्या, डेफिनेशन, खतम कहाणी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॉर्डिनेशन स्पियर वगैरे. तुम्हाला डेफिनेशन लिहायला विचारली जात नाही, बट तुम्हाला एक जनरल गोष्ट माहिती पाहिजे. सो तुम्ही डेफिनेशन वगैरे थिअरी नाही केली तरी पण चालेल, बट त्याचं कशाला म्हणतात कॉर्डिनेशन स्पियर हे ॲटलिस्ट थोडंसं माहिती पाहिजे. कारण कदाचित तुम्हाला हे वायवाला वगैरे असं डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं. सो तेव्हा ॲटलिस्ट तुम्ही काहीतरी बोलू शकाल असं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायला विचारलं जातं. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक कंपाऊंडचं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की याचा ऑक्सिडेशन स्टेट सांगा, आणि ते 1 मार्कासाठी किंवा अर्ध्या मार्कासाठी पण येऊ शकतं. सो 2 असतील तर 1 मार्कासाठी, कधी कधी 1 पण 1 मार्काला दिलं जातं. सो बेसिकली अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. सध्या बोर्डाचा पॅटर्न थोडासा बदलला आहे. सो कुठलाही प्रश्न अर्ध्या मार्काला वगैरे असा विचारला जात नाही. त्याच्यामुळे चान्सेस आहेत की याचं ऑक्सिडेशन स्टेट हे 1 मार्कालाच विचारलं जाईल. सो ऑक्सिडेशन स्टेट अशाच पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे. इतक्या स्टेप्स लिहायची गरज नाही आहे. डिरेक्टली तुम्ही केलं तरी पण चालेल. पण बघा म्हणजे कसं आहे, आता जर तुम्हाला तुम्ही डिरेक्टली तुम्ही आन्सर लिहिलं, म्हणजे हे काहीच लिहिलं नाही, डिरेक्टली तुम्ही +2 आन्सर लिहिलं तर तुमचे मार्क्स कदाचित कापले जाऊ शकतात. जर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळत असतील तर. जर तुम्ही अगदीच 85च्या वर वगैरे जाणारे स्टुडंट असाल तर असं डिरेक्टली लिहिलेल्या आन्सरला तुम्हाला मार्क्स नाही दिले जाणार. हां, जर कदाचित तुम्हाला 34, 33 असे मार्क्स असतील आणि तुम्हाला पास करायचं आहे तर मात्र तुम्हाला 1 मार्कात दिला जाऊ शकतो. ठीक आहे. बट ट्राय करा की थोड्याफार स्टेप्स लिहाल, शॉर्टकटमध्ये का होईना पण स्टेप्स लिहा. ठीक आहे. तुमचे हातचे मार्क्स जाऊ देऊ नका. नेक्स्ट आहे कॉर्डिनेशन नंबर म्हणजे काय, हे मात्र एक्झामला डेफिनेशन किंवा एक्सप्लेन द टर्ममध्ये येऊ शकतं. डेफिनेशन लिहिताना प्रत्येक वेळी सवय लावून ठेवा की त्याचं एक एक्झाम्पल द्यायचं. त्यांनी भलेही प्रश्नामध्ये नसेल मेन्शन केलं तरी पण तुम्ही एक्झाम्पल द्यायचा. ठीक आहे. कारण त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. म्हणजे याचा अर्थ या पर्सनने किंवा या स्टुडंटने फक्त डेफिनेशन रट्टा नाही मारली आहे तर त्याला एक्झाम्पल पण माहिती आहे, असा एक समोरच्याला एक छोटंसं आपण म्हणू की इंटेन्शन क्लिअर होतं तुमचं. बट इवन जर तुम्ही रट्टा मारला असेल तरी काहीच फरक पडत नाही आहे. फक्त एवढंच ट्राय करा की डेफिनेशन जी आहे त्याचा अर्थ बदलू देऊ नका, आहे अशी लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नेक्स्ट आहे डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स यांच्यामधला डिफरन्स नक्की करायचा आहे. 2 मार्कांसाठी विचारला जातो. 2च पॉईंट्स लिहायचे आहेत. पहिला पॉईंटमध्ये जे काही डेफिनेशन दिले त्यांनी ते, आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये रिॲक्शन. संपला विषय. वर्नर थिअरी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. सगळे पॉस्टुलेट्स करायचे आहेत, सगळे करायचे आहेत. 1, 2, 3, 4. ठीक आहे. आणि डायग्राम म्हणजे आपलं जे कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे, दोन्ही पण लिहायचं आहे. सो हे सगळे तुम्ही पॉस्टुलेट्स करणार आहात. हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही करणार आहात आणि हा क्वेश्चन खूपदा विचारला गेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे न्यूमॅरिकलमध्ये असा एखादा प्रश्न विचारला जातो किंवा सेम क्वेश्चन तुम्हाला MCQमध्ये पण येऊ शकतो. तुम्ही जर नीटचे वगैरे PYQs पाहिले असतील तर असे क्वेश्चन्स तुम्हाला प्रचंड पाहायला मिळतील. सो तुम्ही CET देणार असाल, नीट देणार असाल, त्यासाठी पण हा क्वेश्चन उपयोगी पडेल आणि बोर्डसाठी पण. सो डिरेक्टली या ठिकाणी सांगितले की राईट मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कॉम्प्लेक्स इफ द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ CO इज 6 म्हणजे कोबॉल्ट इज 6. तर तुम्हाला
ऑप्शन्समधून हे फॉर्म्युला फाइंड आउट करायला दिला जाईल. मग इथे 6, 2, 5 असं काय पण दिलं जाऊ शकतं आणि तुम्हाला त्यातून करेक्ट आन्सर जे आहे ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस. अगेन होमोलेप्टिक आहे की हेटेरोलेप्टिक आहे हे पण तुम्हाला विचारलं जातं. डिफाईन द टर्ममध्ये, एक्सप्लेन द टर्ममध्ये. आणि अगेन कुठलाही एखादा कॉम्प्लेक्स कंपाऊंड दिलं जाईल किंवा कॉर्डिनेशन कंपाऊंड दिलं जाईल आणि विचारलं जाईल की ह्याचं टाईप काय आहे, हेटेरोलेप्टिक आहे की होमोलेप्टिक आहे. सो ते आयडेंटिफाय करायला 1 मार्क असू शकतो. सो बघा इथे पण तुम्हाला काही खाली एक्झाम्पल्स पाहायला मिळत आहेत. क्लासिफाय करा असं पण येऊ शकतं. 2 मार्क्ससाठी 4 एक्झाम्पल्स आणि क्लासिफाय करा. ठीक आहे, असे पण क्वेश्चन्स बनू शकतात. सो आता या ठिकाणी जे आपल्याकडे कॉम्प्लेक्सेस आहेत तर त्यांचं क्लासिफिकेशन तुम्हाला लिहायला विचारलं जाऊ शकतं. पण ते कशाच्या बेसिसवरती करायचं आहे, म्हणजे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ लायगेंड्स करायचं आहे की क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला ज्याचं क्लासिफिकेशन म्हणजे ज्या प्रकारचं क्लासिफिकेशन विचारलं जाईल त्याच डेफिनेशन्स तुम्हाला लिहायचे आहेत. सो थोडंसं कॉन्शियसली हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. जेव्हा तुम्हाला सांगितलं क्लासिफिकेशन करा कॉम्प्लेक्सचं तेव्हा कोणत्या टाईपने करायचं हे दिलं असेल तर वेल अँड गुड, नसेल तर मात्र तुम्हाला सगळे टाईप्स लिहावे लागतील कारण त्यांनी स्पेसिफाय नाही केलं आहे. सो त्यांना काय पाहिजे हे आपण नाही सांगू शकत किंवा आपण अंदाज नाही लावू शकत. दॅट्स वाय तुम्ही कुठलेही टाईप्स लिहिले तरी पण त्यांना मार्क्स द्यावेच लागतील. पण ट्राय करा की तुम्हाला जेवढे टाईप्स येतात म्हणजे इवन ते होमोलेप्टिक असो, हेटेरोलेप्टिक असो, कॅटायनिक असो, अनायनिक असो, सो जेवढे कुठले टाईप्स तुम्हाला आठवतील सगळे टाईप्स लिहून या. ठीक आहे. आणि जर ते स्पेसिफिकली सांगितले की चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स तर मग तुम्हाला हे तिन्ही पण लिहावे लागतील, कॅटायनिक, अनायनिक आणि न्यूट्रल. आणि नेक्स्ट आहे तुम्हाला बऱ्याचदा हे एक्झाम्पल्स देऊन विचारलं जातं की क्लासिफाय करा यातले कोणते कटायनिक आहेत आणि कोणते अनायनिक आहेत. फॉर एक्झाम्पल असा क्वेश्चन. अगेन 2 मार्कांसाठी 4 एक्झाम्पल्स येऊ शकतात. ठीक आहे. सो तुम्हाला एक लक्षात येईल की जर आपण थोडीफार थिअरी जर केली तर तुमचे सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट होतात आपोआप. त्याच्यामुळे जेवढी सांगते तेवढी थिअरी नक्की करा. हे रूल्स करायची गरज नाही आहे. हे तुम्हाला फक्त नेमिंग म्हणजे लिहायला नाही येणार पण तुम्हाला नेमिंग करता आलं पाहिजे. सो हे फक्त तुम्हाला एकदा वाचायचे जेणेकरून तुम्हाला ॲटलिस्ट कळावे की कशी नावं देतो आपण एखाद्या कोणत्याही कॉर्डिनेशन कंपाऊंडला. बट हे नेमिंग लिहायला म्हणजे रूल्स लिहायला वगैरे नाही आहेत. सो कोणते एक्झाम्पल्स येऊ शकतात IUPAC नेमिंगसाठी. सो त्यासाठी जेवढे इथे दिलेले आहेत तेवढेच करायचे आहेत. यातलेच एक्झाम्पल्स एक्झाममध्ये विचारले जातात, कुठलंही एक्स्ट्रा येत नाही. सो पुस्तकात जेवढी नावं आहेत तेवढीच करायची आहेत. जर तुम्हाला खूप अवघड वाटतं आहे, हे नाही जमत आहे, रूल्स वाचून पहा, समजून घ्या, तरी पण नाही येत आहे तर फक्त हे रट्टा मारा मग, कारण दुसरा काही ऑप्शन नाही आहे, कारण यातलेच एक्झाम्पल्स येतात. सो एवढंच तुम्हाला करायचं आहे. आफ्टर दॅट आणि तरी पण तुम्हाला काही ट्रिक्स वगैरे हवे असतील तर त्यांनी ऑलरेडी इथे सांगितलेलं आहे की सपोज सल्फर असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, क्लोरीन असेल तर आपण IUPACमध्ये काय काय प्रिफिक्स काय सफिक्स कसं वापरतो हे सगळं त्यांनी इथे दिलेलं आहे. सो तुम्ही याचं पण हेल्प घेऊ शकता. बट तुम्हाला चार्ट्स वगैरे काही एक्झाममध्ये नाही येणार. तुम्हाला डिरेक्टली असा म्हणजे असे क्वेश्चन्स येऊ शकतात की एकतर अनायनिक कटायनिक ओळखा येईल किंवा डिरेक्टली नेमिंग करायला येईल. ओके. सो असे क्वेश्चन्स येतील. सो हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर हे काही एक्झाम्पल्स पण ट्राय करा. चार्ट झाल्यानंतर तुमची प्रॅक्टिस होईल. नेक्स्ट आहे EAN. हे महत्त्वाचं आहे. EANची डेफिनेशन अलॉंग विथ फॉर्म्युला. आणि बऱ्याचदा मिस्टेक काय होते ते मी तुम्हाला सांगते. ही डेफिनेशन लिहायची आहे, त्याच्यानंतर हा फॉर्म्युला लिहायचा आहे. मिस्टेक अशी होती की आपण डिरेक्टली म्हणजे बरीच मुलं काय करतात EAN इज इक्वल टू Z मायनस X प्लस वाय. अरे पण Z काय आहे, तुमच्या मते X काय आहे, Y काय आहे हे सांगा त्या समोरच्या परीक्षकाला. त्यांना कळलं पाहिजे ना की तुम्ही XY काय अज्युम केलं आहे तुम्ही. ठीक आहे. सो फक्त Z मायनस X प्लस वाय एवढं लिहून यायचं नाही, हे लिहायचं आहे. इवन तुम्ही Z मायनस X प्लस वाय विसरला तरी चालेल, पण हे जे आहे Z कशाला म्हणतात, X कशाला म्हणतात, Y कशाला म्हणतात हे विसरला तर तुमचे मार्क्स पण विसरा मग. ठीक आहे. सो हे मेन आहे, हे मेन लिहून यायचं आहे. हे नाही लिहिलं तरी पण चालेल, लिहायचं तर लिहू शकता. बट मेन काय आहे की हे मेन आहे, हा मेन फॉर्म्युला आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट त्यांनी जर सांगितलं की विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करा तर तुम्हाला कोणतं तरी एखादं सोपं एक्झाम्पल घेऊन ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे. कधी कधी असं होतं की फक्त डेफिनेशन आणि फॉर्म्युला लिहायचा असतो आणि त्याला पॅरलली दुसरा एक त्यांनीच दिलेला क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो. ठीक आहे. सो अशा केसेसमध्ये तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायची पण प्रॅक्टिस असली पाहिजे. नेक्स्ट ठीक आहे. सो या पेजमधलं फक्त EAN करायचं आहे. त्याच्यानंतर आता इथे प्रश्न कसे येतात, या पेजमधले प्रश्न कसे येतात तर बघा, तुम्हाला ना डिरेक्टली सिस किंवा ट्रान्स आयसोमर ड्रॉ करायला विचारलं जाईल. सो तसे क्वेश्चन्स याच्यामधून येऊ शकतात. लिहायला काहीच येणार नाही याच्यामधलं. सो हे जे रिटर्न थिअरी आहे ती सगळी स्किप करू शकता.
फक्त हे जे स्ट्रक्चर्स आहेत ते मात्र तुम्हाला करायचे आहेत. कोणताही एखादा कंपाऊंड दिला तर त्याचं तुम्हाला सीस आणि ट्रान्स ड्रॉ करता आलं पाहिजे, किंवा जे दिलं आहे ते सीस आहे की ट्रान्स आहे ते ॲटलिस्ट ओळखून त्याचं नाव लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, दॅट्स वाय स्ट्रक्चर्स करायचे तुम्हाला. हे सगळं जे थिअरी आहे ती सगळी विसरून जा, फक्त हे जे स्ट्रक्चर्स आहेत ते मात्र विसरू नका, कारण तुम्हाला डिरेक्टली असं दिलं जाईल आणि सांगितलं जाईल, म्हणजे हे कंपाऊंड दिलं जाईल असं मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये, आणि सांगितलं जाईल की याचं सीस आणि ट्रान्स ड्रॉ करा. तर त्या केसमध्ये तुम्हाला हे ड्रॉ करता आलं पाहिजे. याला मार्क्स असतात, की डिपेंड्स की किती करायला विचारलेलं आहे. प्रत्येकी 1 मार्क किंवा 2 मार्क पण असू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अगेन थिअरी विसरला तरी चालेल, पण हे स्ट्रक्चर्स मात्र विसरायचे नाही आहेत. सगळे स्ट्रक्चर्स तुम्हाला प्रॅक्टिस करून जायचं आहे. नेक्स्ट आहे स्ट्रक्चरल आयसोमर्समधली थिअरी करायची आहे. सो स्ट्रक्चरल आयसोमर्समध्ये तुम्हाला डिरेक्टली लिंकेज आयसोमर्सचं डेफिनेशन अलॉंग विथ एक्झाम्पल. सो तुम्हाला कोणतंही एक एक्झाम्पल आणि डेफिनेशन करायची आहे. अगेन सेम आयोनायझेशन आयसोमर्स डिरेक्टली तुम्हाला वरती असं दिलं जाईल की डिफाईन करा, एक्सप्लेन करा, आणि आयोनायझेशन आयसोमर्स. सो तुम्हाला अगेन डेफिनेशन आणि एक्झाम्पल. सेम कोऑर्डिनेशन आयसोमर डेफिनेशन आणि एखादं एक्झाम्पल. सेम सॉल्वंट आयसोमर किंवा हायड्रेट आयसोमर डेफिनेशन आणि एक्झाम्पल. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्टॅबिलिटी ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. हे तुम्हाला म्हणजे तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. फॅक्टर्स कुठले अफेक्ट करू शकतात स्टेबिलिटीला हे मात्र करायचे आहेत. 2 फॅक्टर्स आहेत, दोन्ही पण करायचे आहेत विथ एक्झाम्पल. नेक्स्ट आहे VBT. सो VBTमध्ये काय काय विचारलं जातं बघा. सगळ्यात पहिल्यांदा VBT डिस्क्राईब करण्यासाठीच्या स्टेप्स आहेत, आणि दुसरं म्हणजे ओके, सो पहिल्यांदा तुम्हाला ज्या या 6 स्टेप्स पाहायला मिळतात या 6 स्टेप्स करायचे आहेत, कारण तुम्ही पाहिलं असेल PYQमध्ये त्या लोकांनी स्टेप्स लिहायला विचारलेले आहेत एक्झाममध्ये. सो त्याच्यामुळे स्टेप्स करायचे आहेत. आणि नेक्स्ट आहे हे VBTचे स्टेप्स यूज करून तुम्हाला हे जे ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्सेस आहेत यांचं पूर्ण सगळं ड्रॉ करायचं. ते पॅरामॅग्नेट आहे की डायमॅग्नेटिक आहे, हाय स्पिन आहे, लो स्पिन आहे, स्ट्रक्चर काय आहे, हे सगळं. सो ज्या पद्धतीने पुस्तकामध्ये दिलं आहे तेच स्ट्रक्चर्स तुम्हाला करायचे आहेत, त्याच स्टेप्स फॉलो करायचे आहेत. 8च्या 8 जे आपले स्टेटमेंट्स आहेत तर ते आले पाहिजेत, कारण 4 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. सो तुम्हाला ज्या पद्धतीने पुस्तकामध्ये दिलं आहे सेम टू सेम कॉपी पेस्ट, म्हणजे कॉपी पेस्ट नाही ऑब्वियसली, पण सेम टू सेम तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये सॉल्व करायचं आहे. कंपाऊंड्स जे आहेत तर ते पुस्तकामधलेच इथे जे दिले तेच येणार, पण कोणतेही येऊ शकतात. ठीक आहे. सो एक सॉल्व करून पहा, तुम्हाला आयडिया येईल की आपण कसं सॉल्व करतो. दुसरं आरामात येईल, तिसरं तर परफेक्टली येईल. ठीक आहे. सो याच्यामध्ये सगळ्यांचे स्ट्रक्चर ऑब्वियसली वेगळे आहेत, पण तुम्हाला एक आयडिया मिळेल की आपण स्ट्रक्चर कसं ड्रॉ करतो. मग तुम्ही आरामात स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. स्टेप्स मात्र सगळ्यांच्या सेमच आहेत, फक्त व्हॅल्यूज बदलत आहेत. नेक्स्ट आहे लिमिटेशन ऑफ VBT पण करायचं आहे. त्याच्यानंतर कुठे गेले जात का नाही, हां CFTमध्ये तुम्हाला काय करायचं होतं, 1 मिनिट कुठे गेलं. ओके, सो बेसिकली VBTचे लिमिटेशन्सला ओव्हरकम करायला CFT आलं होतं, तर त्याच्यामुळे CFTचे जे काही मेरिट्स आहेत सो ते मेरिट्स तुम्हाला करायचे आहेत, किंवा यांचे ॲझम्पशन्स म्हणूया आपण की नेमकं काय यूज होतं हे CFT इंट्रोड्यूस करण्यामागे. सो ते तुम्हाला 2 फक्त करायचे आहेत, एवढं ठीक आहे. ह्याच्यामध्ये जास्त काही नाही विचारलं जात, किंवा याच्या आधी पण नाही विचारले गेले. हे पूर्ण पेज स्किप वगैरे केलं तरी पण चालेल. ॲप्लिकेशन मात्र करायचं आहे. कोणतेही जे तुम्हाला आवडतील, सोपे वाटतील, लिहावेसे वाटतील कोणतेही ॲप्लिकेशन याच्यामधले तुम्ही घेऊ शकता. 2 ॲप्लिकेशन घ्यायचे आहेत. ठीक आहे. बाकी ही मधली पानं जी आहेत ती तुम्ही 1, 2 स्किप करू शकता. यातला पण स्किप करा, फक्त एवढंच की CFTचं यूज किंवा ॲडव्हान्टेज काय आहे किंवा ॲझम्पशन्स काय आहेत ते मात्र करायचे आहेत. बाकी MCQs तुम्ही ॲज युजल सगळे करणार आहात. इथे तुम्हाला काही एक्झाम्पल्स पाहायला मिळतात, त्यांचे आयसोमर्स वगैरे ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा, कारण एक्झाममध्ये असेच क्वेश्चन्स जास्त येतात. फॉर एक्झाम्पल हे काही साधे क्वेश्चन्स आहेत की यातलं होमोलॅप्टिक कुठलं आहे, हेटेरोलॅप्टिक कुठलं आहे ते ओळखा, असेच क्वेश्चन्स तुम्हाला जास्त येणार. सो इव्हन तुम्ही पुस्तकाच्या आत म्हणजे काय म्हणतो आपल्याला इंटेक्स्ट क्वेश्चन्स असे सॉल्व केले तरी पण चालतील, किंवा एक्सरसाइजमधले केले तरी पण चालतील, नो इश्यूज. ठीक आहे. सो एवढाच चॅप्टर आहे, खूप इझी चॅप्टर आहे. याच्यामध्ये जास्त काहीच डिफिकल्ट असे रिॲक्शन्स किंवा मोठे मोठे न्यूमॅरिकल्स असं काही नाही आहे. जे काय ते खूप साधं सिम्पल आहे. त्याच्यामुळे हा प्लीज चॅप्टर कोणी स्किप करायचं नाही किंवा कोणी सोडून जायचं नाही आहे. हां, मी जे सांगितले ते स्किप करू शकता, पण पूर्ण चॅप्टर स्किप नाही करायचे, कारण चॅप्टर खूप इझी आहे. सो आय होप की तुम्हाला एक आयडिया मिळाली असेल चॅप्टरमधलं काय काय करायचं आहे ते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.